हॅलो एव्हरीवन, वेलकम टू जयश्रीज किचन अँड लाईफस्टाईल. आज मी तुमच्यासोबत काही अशा टिप्स शेअर करणार आहे ज्या सवयी जर का तुम्ही महिनाभर जरी स्वतःला लावून घेतल्यात तरी तुमची कामं पेंडिंग तर राहणारच नाहीत, शिवाय सर्व कामं संपवून तुमच्याकडे जास्तीचा वेळ शिल्लकही राहील. मी जे काही आज शेअर करणार आहे त्या गोष्टी काही नव्या नाही आहेत, पण बऱ्याच वेळा माहीत असूनही त्या आपण फॉलो करत नाही. तर एक रिमाइंडरच समजा ना या व्हिडिओला. जर तुम्हाला होम अँड किचन क्लिनिंग, ऑर्गनायझेशन, रेसिपीज या रिलेटेड व्हिडिओज बघायला आवडत असतील तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. टिप पहिली, कामाचं आणि वेळेचे योग्य नियोजन. आपल्या सर्वांकडेच असलेल्या 24 तासांपैकी 7 तास झोपेचे आणि 2 तास मी टाईम कमी केले तरी देखील आपल्याकडे 15 तास शिल्लक राहतात. अगदी वर्किंग वुमन असेल तर अजून 9 तास आपण ऑफिससाठी दिले तरी देखील 6 तास शिल्लक राहतात. त्या शिल्लक राहिलेल्या 6 तासात किंवा 15 तासात आपण जास्तीत जास्त कोणती कामे आणि किती वेळ देऊन करू शकतो याचं प्लॅनिंग आपल्या सर्वजणांकडे असलंच पाहिजे. प्लॅनिंग करताना आणि कामं करताना देखील एनर्जी लेवल हाय आणि थॉट्स पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच 15 तासात किंवा 6 तासात तुम्ही सर्व कामे कशी मॅनेज करता यालाच आपण स्मार्ट वर्क म्हणू शकतो. सर्वप्रथम रोजची कामे कोणती आणि कोणत्या कामाला किती वेळ लागतो हे आपल्याला आधी लिहून काढायचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की खूप सारा वेळ आणि एनर्जी हे विचार करायला लागतो की आधी कोणते काम करू. जर स्वयंपाकाला सुरुवात करताना तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की आज नाश्ता, लंच आणि डिनरला काय बनवू, तर मग कमी वेळात हे सर्व मॅनेज करणं इम्पॉसिबल आहे. कमीत कमी आदल्या रात्री आपल्याला माहीत असलंच पाहिजे की उद्या मला ब्रेकफास्टला, लंचला, डिनरला काय बनवायचं आहे, मुलांच्या डब्यासाठी काय द्यायचं आहे. टिप दुसरी, आपली कामं वेळेवर न होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे कामाकडे होणारं दुर्लक्ष. होय, काम करत असतानाच कामाकडे होणारं दुर्लक्ष. कधीकधी स्वयंपाक करताना निगेटिव्ह विचार यायला लागतात. भूतकाळातल्या काही वाईट आठवणी असतात त्या अचानक स्वयंपाक करताना डोक्यात यायला लागतात. आणि अशावेळी काय होतं, त्या गोष्टींना ब्रेक द्यायचं सोडून आपण बराच वेळ त्याच गोष्टींमध्ये गुंतून जातो. हातातलं काम तर चालूच असतं आणि डोक्यात विचारही चालू असतात, पण त्यामुळे कामाचा स्पीड आणि कामाची क्वालिटी देखील कमी झालेली असते. विचार करून काय होणार आहे, पास्ट तर चेंज होणार नाही. ज्या गोष्टी जशा चालल्यात तशाच पुढे चालू आहेत. त्यामुळे यापुढे कधीही कामं करताना कोणतेही विचार मनात यायला लागले की आधी स्वतःला प्रश्न विचारा, मी हे काय करते. त्या विचारांकडे दुर्लक्ष करा. हवं तर कामं करताना तुम्ही गाणी ऐकू शकता. अजून एक गोष्ट जी आपल्या सर्वांचा व्हॅल्युएबल वेळ आत्ता सध्या घालवते ते म्हणजे सोशल मीडिया, लाँग फोन कॉल्स, ऑनलाईन शॉपिंग वगैरे वगैरे वगैरे. थोडक्यात सांगायचं तर मोबाईल. कोणत्याही गोष्टीचा मिसयूज खूप साऱ्या तोट्याशिवाय काहीच देत नाही. जर तुमची कंप्लेंट असेल की मला वेळच पुरत नाही तर एक दिवस तुमचा फोन स्विच ऑफ करून पहा. सर्व कामे वेळेच्या आधी संपून बराच वेळ तुमच्याकडे शिल्लक असेल. हे फक्त मी 1 दिवसासाठी एक्सपिरियन्स करायला म्हणून सांगते. काही इम्पॉर्टंट फोन यायचा असेल तर घरातल्या इतर व्यक्तींच्या फोनवर देखील येऊ शकतो, किंवा फोन स्विच ऑफ करण्याऐवजी कामं होईपर्यंत सायलेंट मोडवर ठेवून बघा. दर 2 मिनिटांनी नोटिफिकेशन चेक करण्यापेक्षा दर 2 तासांनी फोन चेक करा. बघा ट्राय करून काही फरक पडतोय का. मल्टीटास्किंग म्हणजेच एका वेळी जास्तीत जास्त कामं करणे. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की एका वेळी एकच काम केलं तरच ते परफेक्ट होतं, पण हे लॉजिक कधी अप्लाय होतं, ते अप्लाय होतं ऑफिसच्या कामात किंवा स्टडीजमध्ये. घरातली कामं एकाच वेळी अनेकही करता येतात. जसं की स्वयंपाक करताना एखादा ड्रॉवर क्लीन करू शकतो, चहा करताना धुतलेली भांडी जागेवर लावू शकतो, फ्रीज आवरू शकतो, ओव्हन, मिक्सर वाईप करू शकतो, एखादी शेल्फ क्लीन करू शकतो, दूध तापवेपर्यंत एखादी भाजी चिरून ठेवू शकतो. मल्टीटास्क केल्यामुळे एकाच वेळी जास्तीत जास्त कामे आपण उरकू शकतो. टी व्ही बघण्याचा वेळ युटिलाइज करा.
टी व्हीवर फेवरेट सिरियल, पिक्चर, मूवी सर्वांचाच असतो, पण टी व्ही पाहतानाचा वेळ आपण थोडासा युटिलाइज केला तर ऑब्व्हियसली आपण आपला 1 ते 1.5 तास वाचवू शकतो. त्यामुळे टी व्ही बघताना अशी कामं करायचा प्रयत्न करा, जी कामं करायचा आपल्याला कंटाळा येतो. जसं की कपड्यांच्या घड्या घालणे, भाजी निवडणे, लसूण सोलून ठेवणे, पुढच्या जेवणासाठीची भाजी चिरून ठेवणे. असं केल्यामुळे तुमचं काम कंटाळवाणं असेल तरीसुद्धा ते इंटरेस्टिंग वाटायला लागतं आणि काम कधी संपलं याचा पत्ताच नाही लागत. टिप 5, फॅमिली मेंबर्सनासुद्धा तुमच्या कामामध्ये इन्व्हॉल्व करा. जेव्हा कामाचं खूप बर्डन असतं आणि तुम्हाला वाटतं की कामं वेळेवर संपणार नाहीत, तेव्हा आपली खूप चिडचिड होते. पण त्या कंडिशनमध्ये जाण्याऐवजी स्मार्टली तुम्ही तुमचं काम फॅमिली मेंबरसोबत शेअर करू शकता. कोणता फॅमिली मेंबर कोणत्या कामात तुमची मदत करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. त्यामुळे थोडं कामं सर्वांसोबत शेअर करत चला. असं केल्यामुळे फॅमिली बॉन्डिंग तर वाढतेच, शिवाय कामंही विदाऊट बर्डन कंप्लीट होतात. लहान असो वा मोठा, प्लीज वर्क मॅजिकचं काम करतो. निगेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आपण असलो की आपलं डोकंच काम करत नाही आणि डोक्याशिवाय आपण हालचाली करणंही अशक्य आहे. ही टिप घरातल्या इतर फॅमिली मेंबर्ससाठीही आहे की जी बाई घरातली आपले सर्व कामं करते, जसं की क्लिनिंग, धुणं, भांडी, स्वयंपाक, मुलाचा सांभाळ करणे वगैरे. जर तिच्या कामाला तुम्ही ॲप्रिशिएट करू शकत नसाल तर तिच्या कामाला क्रिटिसाइजही करू नका. आपण बायका वर्षानुवर्ष स्वयंपाक करतो, पण बऱ्याच वेळा जेवण बनवताना काही पदार्थ बिघडतो किंवा चांगला बनत नाही. ही गोष्ट फॅमिली मेंबर्सनी इग्नोर केली पाहिजे किंवा सौम्य शब्दातही सांगू शकतात. किंवा घरातली काही कामं करताना काही चुकलं राहिलं तर त्या गोष्टी हायलाईट करण्यापेक्षा जी कामं झालेली आहेत त्याबद्दल कौतुकही करू शकतात. आज स्वयंपाक छान झाला होता, रूम खूप स्वच्छ आवरलीस, आज खूप दमलीस का, किंवा टिफिनची भाजी छान झाली होती, अशी काही वाक्य मॅजिकचं काम करतात. आणि तरीही तुम्ही काही निगेटिव्हिटी फेस करत असाल तर त्याला स्मार्टली इग्नोर करा आणि आपल्या कामावर फोकस करा. कोणी तुम्हाला ॲप्रिशिएट करो वा ना करो, तुम्ही स्वतःला शाबासकी द्या की तुम्ही एक बेस्ट होममेकर्स आहात. सो बी स्मार्ट अँड से टू युअरसेल्फ दॅट आय एम द बेस्ट. तर फ्रेंड्स, असा होता आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.